12 तारखेला पंढरपूर या ठिकाणी जे अतिशय पवित्र व सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय पवित्र व प्रेरणास्थान आहे, तिथे मी स्वतः व माझ्याबरोबर अनेक सामाजिक कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलन तिथे करणार आहेत। सकाळी 9 वाजता पंढरपूरला आम्ही सर्वजण पोचू व तसंच तिथे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथं नतमस्तक होऊन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं एक स्मारक तिथं नतमस्तक होऊन पुढे जाऊन मंदिरामध्ये जाऊन सुद्धा दर्शन आम्ही घेणार आहोत। आणि सकाळी 10 वाजल्यापासून आमचं अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे। या आंदोलनामध्ये सरकारली जी कर्जमाफी, खरं तर ही कर्ज वसुली आहे, कर्जमाफी नाही, जी सरकारली जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक अटी टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्या अटींच्या विरोधात आम्ही हे आंदोलन तिथं करणार आहोत, जिथं अनेक लोक भेटायला येतील व तसंच आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तमाम सामाजिक कार्यकर्ते व इतरही पक्ष, मित्रपक्ष, तिथे असणारे नेते यांना मी विनंती करतो, आपण सुद्धा आमच्या अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी तिथं तुम्ही या। कारण या अन्नदात्याला सहकार्य करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून अन्नत्याग तिथं करणार आहोत आणि या आंदोलनाला नक्कीच यश येईल अशी अपेक्षा करू। हे आंदोलन आपण जेव्हा जाहीर केलं त्याच्यामध्ये काही आपण मागण्या केल्या होत्या, त्या मागण्या जर आपण वाचल्या तर त्याच्यामध्ये 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000पर्यंतच कर्जमाफी तिथे दिली जाईल, ही अट रद्द करा आणि 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी 2017वाल्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्यांनी लाभ घेतला त्यांना सुद्धा मिळावी आणि 19मध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला सुद्धा 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही देण्यात यावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। त्याच्याचबरोबर जे OTS आपण ज्याला म्हणतो, एक वेळेस तिथं जे आपण ओव्हर द काउंटर तिथं हे करत असतो, तर ते 2019च्या कर्जमाफीचा लाभ बऱ्याच लोकांना तिथे मिळणार नाही, त्या बाबतीत सुद्धा काही बदल होण्याची जरूरत आहे। त्याच्याचबरोबर 2 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम आधी त्या ठिकाणी भरण्यासाठी सरकारने सांगितलेलं आहे, पण आमचं मत आहे तुम्ही डायरेक्ट 2 लाख रुपये हे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये द्या आणि जे राहिलेले रुपये असतील, जी कर्ज वसुली असेल ते नंतर त्या ठिकाणी आपण बघू। प्रोत्साहनपर अनुदान देताना सलग 2 वर्ष नियमित कर्ज भरण्याची जी अट आहे ती सुद्धा रद्द करण्यात यावी। 2017ला कर्जमाफीसाठी पात्र असूनही त्यांना मदत मिळाली नव्हती। अधिवेशनामध्ये हा मुद्दा अनेक वेळा आम्ही मांडला होता, पण त्याला सरकारकडनं सकारात्मक उत्तर देऊन सुद्धा कारवाई झाली नव्हती। पण हे आंदोलन जाहीर केल्यानंतर कालच्या दिवशी सरकारने आमची मागणी केली आणि 2017ला राहिलेल्या शेतकऱ्याला 5,000 कोटी जी रक्कम त्या ठिकाणी लागणार होती त्यातले 1400 कोटी रक्कम ही काल सरकारने त्या ठिकाणी जाहीर केली, त्यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो। मग कुठे ना कुठेतरी शेतकरी एकजुटीचा जो काही नारा लोकांनी त्या ठिकाणी दिला होता त्याला हे सरकार घाबरलं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। पीक विमा योजनेतील शेतकरी असणारे विरोधी जाचक अटी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये काढण्यात याव्या आणि 1 रुपयाला पीक विमा देण्यात यावा अशा आमच्या सगळ्यांच्या त्याच्यामध्ये मागणी आहे। त्यामुळे सर्वांनाच विनंती आहे, आमच्या या शेतकऱ्यासाठी जो लढा त्या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे त्याला आपण सर्वांनी मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा। धन्यवाद। बघा, त्या पक्षाबद्दल खरं तर मी काय जास्त बोलणार नाही, फक्त विषय एवढाच आहे की एखादा प्रमुख नेता हयात नसताना जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, महामानवांचे विचार पुढे घेऊन जात होता, त्याच्याचबरोबर चव्हाण साहेबांचे सुद्धा विचार घेऊन पुढे जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी। त्या जाहिरातीमध्ये जे पूर्वी महामानव त्या ठिकाणी असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा, जो पूर्वी अशा पद्धतीने असायचा, तो दुर्दैवाने आता कुठेतरी भाजपच्या जवळ गेल्यानंतर महामानवांचे विचाराला विसर कुठेतरी पडला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला विसर पडला हे मात्र त्या ठिकाणी दिसतो। पण त्यांचं भविष्य त्यांना लखलाभ
तो त्यांचा पक्ष आहे. कसं काय करायचं त्या ठिकाणी त्यांनी करावं. आम्ही मात्र या ठिकाणी निर्णय घेतला पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली की रस्त्यावरची लढाई सामान्य लोकांसाठी व महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी तिथं लढायची म्हणजे लढायची. हा बघा, त्या पक्षावर खरं तर आम्हाला काहीच बोलायचं नाही. पक्ष तो जो पक्ष आहे पूर्वी काही प्रमाणात विचारावर तरी चालायचा अजितदादा असताना. आज अजितदादा नसताना दादांना तर न्याय देणे लांबच राहिले, पण विचार सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी तो पक्ष त्या ठिकाणी कुठेतरी कमी पडतोय. आणि त्यामुळेच या सर्व महामानवांची आणि चव्हाण साहेबांची विसर या पक्षाला त्या ठिकाणी पडला असं आम्हाला वाटतं. त्याच्याचबरोबर आत्ता पुढच्या 10 मिनिटांमध्ये जे एक्साईजचे सेक्रेटरी आहेत त्यांना खडसेताई, आम्ही आणि सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटणार आहोत. काल जी घडलेली 6 तारखेची जी घडलेली घटना आहे, पवित्र तुळापूर या ठिकाणी जे छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान स्थळ आहे, पवित्र ठिकाणे, तिथे एक रेव पार्टी करण्यात आली होती. आम्हाला असं कळलंय पोलिसांकडनं की त्या रेव पार्टीला परवानगी, रेव पार्टीपेक्षा तिथं दारू पार्टीला परवानगी 6 जून दिवशी, म्हणजे 6 जून आपल्या सर्वांसाठी महत्वाचा दिवस आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा दिवस त्या ठिकाणी असताना दारू पार्टीला तुम्ही परवानगी ते सुद्धा तुळापूरला दिली असं पोलीस अधिकारीच त्या ठिकाणी म्हणतात. आणि मग काय खरं घडले हे सेक्रेटरी एक्साईजला जाऊन आता आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विचारणार आहोत. एक तर तो विषय आहेच, त्याच्याबरोबर 200 लोक त्या पार्टीमध्ये असताना फक्त 30 लोकांचं तुम्ही रक्त तपासलं, तिथं तुम्ही ड्रग्सचं तपासणी केली. बाकीचे 140 लोकांची तपासणी तुम्ही का नाही केली? ते कोणाची मुलं होती? श्रीमंताची मुलं होती? नेत्यांची मुलं होती का कोण होतं? आमचं मत एवढंच आहे, तिथं फक्त कुणीच त्या ठिकाणी अशा पार्टीला जाऊ नये. पण जे सर्व लोक पकडण्यात आले होते त्यांची रक्त तपासणी आणि सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. फक्त सत्ताधाऱ्यांच्या काही लोकांना नाहीतर काही मोठ्या व्यावसायिकांच्या लोकांना मात्र त्या ठिकाणी सोडून दिलं आणि नको त्या लोकांना जे सर्व करत होते, जे दारू देत होते अशा लोकांना पकडलं. सगळेच जबाबदार आहेत, पण सगळ्यांची तपासणी इथं व्हायला पाहिजे होती. आणि त्या पवित्र ठिकाणी तुम्ही परवानगी कशी दिली हा एक आमचा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्याचबरोबर ही घटना घडली कशी आणि बाकीच्या लोकांना का सोडलं हे सर्व विचारण्यासाठी एक्साईजचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना त्या ठिकाणी आम्ही सर्वजण, खडसेताई आणि आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आत्ता पुढच्या 10 मिनिटांमध्ये भेटणार आहोत. धन्यवाद. मंत्री जे कोणी असतील ते माझा अंदाज आहे, तुम्हीच मगाशी मला सांगितलं ते काय मुंबईत नाही, महाराष्ट्रात नाही, ते दिल्लीला त्या ठिकाणी गेलेत. त्यामुळे इथं जे आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत. अधिकाऱ्यांना आम्ही सरळ सरळ त्या ठिकाणी विचारणार आहोत. पोलीस प्रशासन तर कमी पडतंच आहे, पण या बाबतीत एवढ्या पवित्र ठिकाणी दारू पार्टीला परवानगी जर एक्साईज डिपार्टमेंटली दिली असेल हे मात्र कहर झाला असं आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि भेदभाव करून या सर्व करणाऱ्या जे वेटर लोकांना तुम्ही पकडलं, त्याची टेस्टिंग केली आणि श्रीमंत लोक, पैसेवाले सत्ताधारी लोकांच्या मुलांना मात्र त्या ठिकाणी तुम्ही सोडून दिलं. कुठे ना कुठेतरी पोर्शे केस जी झाली, हे मोठ्या प्रमाणात पोर्शे केस, एवढंच यात कुणी जीव नाही गेला, पण ड्रग पार्टी झाली आणि अल्कोहोल पार्टी, दारूची पार्टी झाली. त्याच्यात कोण कोण जबाबदार आहे त्या सगळ्या लोकांवर कारवाई ही सरकारकडनं झालीच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. बघा, या राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांनाच एका विषयासाठी मतदारसंघाच्या या सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागलं. ही आजच्या कृषी मंत्र्यांची परिस्थिती आहे, मित्र पक्षाची परिस्थिती आहे. त्यामुळे आता बघा, त्यांच्यावर तर ते चिडले असतील, रागवले असतील हे त्यांना त्या ठिकाणी माहिती. पण शेतकरी कशासाठी गेले होते? कर्जमाफी ही सरसकट त्या ठिकाणी व्हावी ही मागणी घेऊन तिथे गेले होते. आता तिथं त्यांना वागणूक सरकारकडनं अशा पद्धतीने मिळाली आणि आम्ही शेतकऱ्याच्या वतीने लढत असताना एक आंदोलन करण्याची इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली. तिथे पंढरपूर जी काय नगर परिषद आहे, कशी तरी त्यांनी टोलवाटोलवीचं एक पत्र देऊन पोलिसांच्या कोर्टामध्ये तिथं बॉल टाकून दिलेला आहे. आता पोलीस होम डिपार्टमेंट कोणाच्या अंतर्गत येतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता होम डिपार्टमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंट हे आम्हाला परवानगी देतंय हे आम्ही बघणार आहोत. दिली काय नाही दिली काय, जेलमध्ये टाकलं काय, आम्ही काय घाबरत नाही. आता तिथं पवित्र ज्ञानदेव पायरी जी आहे तिथं जाऊन आम्ही बसू शकतो, नाही तर कुठेही जाऊन बसू शकतो.
पण आंदोलन होणार म्हणजे होणार आणि शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढणार म्हणजे लढणार, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. सर, आता वित्त खात्यावरून राष्ट्रवादीला ग्रामविकास खात्यावरून समाधान मानावं लागणार आहे अशी शक्यता आहे, कारण त्यांची मागणी आहे की वित्त खातं आम्हाला परत द्या. मात्र भाजप काय मानसिकते दिसत नाही. भाजप बरोबर जो पक्ष जातो, जो नेता जातो, त्याला गुलामगिरी ही स्वीकारावी लागते. त्यामुळे अजितदादांच्या पक्षाला दुर्दैवाने हेच म्हणावं लागेल की आता जसं भाजप सांगेल तसं त्यांना नाचावं लागेल आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला सुद्धा तसंच नाचावं लागणार आहे. ही आजची वस्तुस्थिती आहे. भाजप अशाच वृत्तीचा प्रवृत्तीचा त्या ठिकाणी पक्ष आहे. आपण जर एका बाजूला बघितलं तर विचाराची लढाई तर आमची सगळ्यांची मोठी आहेच, पण दुसऱ्या बाजूला हे सत्ताधारी जे काही त्यांच्याकडे पोलीस प्रशासन याचा सगळ्यांचा वापर करून आमचा आवाज दाबतच आहे, पण मित्र पक्षाचा सुद्धा आवाज विविध पद्धतीने त्या ठिकाणी दाबला जातोय. आणि जे काही मंत्री आहेत ना, ज्यांची कुठली खाती आहेत, त्यांना पण कुठलेच अधिकार नाही. सह्या केल्या जातात, फाईल पाठवली जाते, सगळी फाईल कुठे जात असेल तर मुख्यमंत्र्यांकडे जाते. एकनाथ शिंदे साहेबांची फाईल सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी जाते. एवढी लाचारी जर मराठी माणूस म्हणून हे सगळे जर स्वीकारत असतील तर हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, असं आमचं मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बाबतीत संजय राऊत म्हणतात की त्यांना देखील काँग्रेसमध्ये जर विलीन झालं तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाचा निर्णय आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी घेतील. तसंच टीएमसीचा निर्णय हा तिथं ममता दिदी घेतील. त्यामुळे त्या पक्षाचे प्रमुख नेते हे सक्षम आहेत. राहिला प्रश्न काँग्रेसचा आणि आमच्या संवादाचा, हा वरच्या लेवलला त्या ठिकाणी निर्णय होणार आहे. चर्चा कुठंच झाली नाहीये, पण फक्त काही प्रमाणात चर्चा झाली, अशी कुठेतरी चर्चा काही इतर पक्षाचे नेते त्या ठिकाणी करतात. मला एवढंच सांगायचंय, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. आमचा लहान असला तरी आमचा ताकदवान पक्ष आहे. त्यामुळे आम्ही आमच्या लेवलवर, काँग्रेस त्यांच्या लेवलवर, उद्धव ठाकरे साहेबांची सेना त्यांच्या लेवलवर, टीएमसी त्यांच्या लेवलवर, आपण फक्त प्रामाणिकपणे रस्त्याची लढाई एकत्रित जर लढलो, आमचे नेते रस्त्यावर उतरतायत, तसंच इतर पक्षाचे नेते सुद्धा त्या ठिकाणी जर उतरले, काही उतरतायत, काही अजून उतरले नाहीत, तर मला असं वाटतं की लोकांचा आवाज अजून भक्कम होऊ शकतो. त्यासाठी मात्र त्या ठिकाणी रणनीती आखली पाहिजे. कुठला पक्ष कुठल्या पक्षामध्ये विलीन होईल हा नंतरचा त्या ठिकाणी विषय आहे. त्यामुळे या चर्चेत आम्ही त्या ठिकाणी कुठेही सहभागी नाही. आमचं मत आहे की रस्त्यावरची लढाई त्या ठिकाणी आम्ही लढणार आहोत. विधान परिषद निवडणुकीमध्ये पैशांचा घोडेबाजार झाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र काँग्रेसचे काही नेते आहेत पुण्याचे, त्यांचं म्हणणे की जर विरोधकांना देखील माहिती की घोडेबाजार होणार आहे, मग त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही? आता भाजपकडनं पैसे दिले जातात तर आम्ही कसं थांबवणार आहे? आता काय झाले, काही जिल्ह्याचे जे काही ठराविक पक्षाचे पदाधिकारी पूर्वी दुसऱ्या पक्षात होते, त्यावेळेस त्यांना काहीतरी अडचण व्यक्तिगत आली असावी आणि आज दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. आणि मग आता येऊन काही ते त्या ठिकाणी बोलत असतील तर त्यांना मला एवढंच सांगायचंय, जिल्ह्याचे प्रमुख आहात नाही तर शहराचे प्रमुख आहात, पक्ष जो चालतो तो वरच्या मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी चालतो. त्यामुळे पवार साहेब आणि राहुल गांधीजी त्या ठिकाणी बघतील दोन्ही पक्षाचं काय करायचं आणि कशा पद्धतीने रणनीती करायची. उगाच व्यक्तिगत दृष्टिकोनातून तुम्ही नाराज असताल म्हणून लागली तुम्ही काही बोलायला लागला तर त्याला आम्ही कुठेही त्या ठिकाणी खपून घेणार नाही. सर, एक बार हिंदी में बता दीजिए, पार्टी को 27 साल पूरे हुए, आज पार्टी प्रमुख ने मार्गदर्शन किया, आने वाले दिनों में पार्टी की क्या? आदरणीय पवार साहब ने हम सबसे मार्गदर्शन किया, हमको बताया कि लोगों की लड़ाई आप सबको रास्ते पे जाके लड़नी पड़ेगी. किसानों का विषय हो, विद्यार्थी का विषय हो, महिला सुरक्षा का विषय हो, या कोई भी जो बेरोजगारी का मुद्दा है उसके लिए आप सबको रास्ते पे उतरना पड़ेगा. आज तक जो भी लड़ाई हमारे नेताओं ने वहां पे की है, जैसे प्याज का आंदोलन हो, विद्यार्थी का आंदोलन हो, उसी के साथ शिक्षकों का आंदोलन हो, ये और ज्यादा ताकती से लड़ने की जरूरत है. इसलिए 12 तारीख को किसानों के हित पे हम सब पंढरपुर, जो अतिशय पवित्र ठिकान है, वहां पे हम किसानों के लिए कर्ज माफी के लिए वहां पे एक बहुत बड़ा अन्न त्याग आंदोलन वहां पे कर रहे हैं. और उसमें हमारा पक्ष हो, मित्र पक्ष हो, क्योंकि वो अपॉलिटिकल विषय है, बहुत सारे लोग वहां पे आएंगे ऐसे आप सबको लगता है. और ये आंदोलन के माध्यम से किसानों को न्याय देने की हम सब कोशिश करेंगे. देखो, ममता दीदी ने बोला है क्या? नहीं बोला. हमारे पक्ष ने, पवार साहब ने बोला है कि नहीं बोला. अगर पक्ष के प्रमुख ही नहीं बोले तो दूसरे पक्ष का नेता अगर कुछ बोलता है तो उससे हमारे पक्ष में कुछ नहीं होता. जो भी निर्णय लिया जाता है हमारे पक्ष के प्रमुख या टीएमसी के पक्ष प्रमुख वहां पे लेंगे. जब होगा तब देखा जाएगा.
शायद हो भी नहीं सकता, शायद हो भी सकता है। आज क्या इंपॉर्टेंट है, सब पक्ष के जो नेता है जो आज बीजेपी के विरोध में, तो रास्ते पे आना पड़ेगा और ये भाजपा के खिलाफ वहां पे लड़ना पड़ेगा।